नमस्कार. ERP सॉफ्टवेअरद्वारे ऑनलाईन पद्धतीने फी कशी पे करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. केकेवा पॉलिटेक्निक नाशिकमधील सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या सर्व विद्यार्थ्यांना या वर्षीपासून ERP सॉफ्टवेअरद्वारे फी पेमेंट करायचे आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपले युजरनेम आणि पासवर्ड टाकून ERP सॉफ्टवेअरमध्ये लॉग इन करायचे आहे. ERP लॉग इन झाल्यानंतर लेफ्ट पॅनलमध्ये असलेल्या फीज मॉड्यूलवर क्लिक करायचे. फीज मॉड्यूलमधील पेएबल या ऑप्शनद्वारे तुम्हाला या वर्षी किती फीज लागणार आहे ते समजेल. प्रत्येक मुलाला त्याच्या कास्ट कॅटेगरीनुसार स्कॉलरशिप किंवा फ्रीशिप टाईपनुसार वेगवेगळी फी भरायची आहे. आणि जर विद्यार्थी मुलगी असेल तर तिला फक्त डेव्हलपमेंट फी आणि नॉन स्ट्रक्चरल फीमध्ये इन्शुरन्स फी भरायची आहे. यानंतर फी भरण्यासाठी तुम्हाला फी ऑनलाईन पेमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर यातील करंट इयर फी आणि अदर फी अशा दोन्ही टाईपच्या फी भरायची आहे. आता फी कशी पे करायची ते मी तुम्हाला सांगते. तुम्हाला ज्या टाईपची फी पे करायची आहे तो ऑप्शन सिलेक्ट करायचा, म्हणजेच करंट इयर फी किंवा अदर फी. सपोज तुम्ही अदर फी सिलेक्ट करत असाल तर यामध्ये इन्शुरन्स आणि मेडिक्लेमची फी दिसेल. आणि तुम्ही करंट इयर फी सिलेक्ट करत असाल तर त्यामध्ये डेव्हलपमेंट फी आणि ट्यूशन फी हे दोन्ही ऑप्शन्स दिसतील. अदर फीवर क्लिक केल्यानंतर ती फी भरायची असेल तर लेफ्ट पॅनलमध्ये चेकबॉक्सवर क्लिक करायचं. टोटल अमाऊंट तुम्हाला पेमेंट या खालील बॉक्समध्ये दिसेल. त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट या बटनवर क्लिक करायचे. प्रोसीड टू पेमेंट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ॲक्नॉलेजमेंट विंडो मिळेल ज्यामध्ये समराईज इन्फॉर्मेशन मिळेल. या फॉर्मवरील मेक पेमेंट या बटनवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पे विथ बिल डेस्क हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे पेमेंट ऑप्शन मिळतील. यानंतर तुम्हाला हवा असलेला पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करायचा. जसे की मी UPI थ्रू पेमेंट कसे करायचे ते दाखवणार आहे. UPIवर सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही वेगवेगळे UPI ऑप्शन सिलेक्ट करू शकतात, जसे की फोनपे, गुगल पे किंवा पेटीएम. यानंतर तुम्हाला तुमचा पेमेंट इन्फॉर्मेशन ॲड करायची आहे व मेक पेमेंट या बटनवर क्लिक करायचे आहे. मेक पेमेंट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर UPIला लिंक आलेली असेल. त्या लिंकद्वारे तुम्हाला पेमेंट करायचे आहे. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला कंप्लीट पेमेंटची कन्फर्मेशन विंडो मिळेल. कन्फर्मेशन विंडो मिळाल्यानंतर रिसिप्ट जनरेट होईल व ही रिसिप्ट तुम्ही तुमच्या तिसऱ्या ऑप्शन फीज मॉड्यूलच्या तिसऱ्या ऑप्शनमध्ये बघू शकतात. रिसिप्ट मॉड्यूलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या वर्षीची आणि याच्या प्रिव्हियस वर्षीच्या सगळ्या रिसिप्ट दिसतील. अशा पद्धतीने तुम्ही ERPमध्ये फीज मॉड्यूलच्या अंडर ऑनलाईन पेमेंट या सब ऑप्शनद्वारे फीज पे करू शकतात व रिसिप्ट पण बघू शकतात. थँक्यू.